ॲडमिशन इंग्लिश नागपूरला झालेलं आहे. मी बायो माझा फेवरेट सब्जेक्ट होता म्हणून मी नीट चूज केला होता आणि जे माझं ड्रीम होतं ते आता झालेलं आहे, मला कम्प्लिटली भेटलेलं आहे. आणि बायोसाठी स्टडीसाठी तर मेन आपण NCERTवर फोकस करतो. क्वेश्चन्स वगैरे NCERTमधूनच येतात मेनली, पण बाकीचे पॉईंट्स वगैरे सर देतात आपल्याला, ते करणं खूप भाग आहे कारण त्याच्यामध्ये हे क्वेश्चन्स विचारतात. NCERTला स्ट्रिक्ट होऊनच असतात क्वेश्चन्स, थोडंसं त्याला फक्त कन्फ्यूज करतात, त्यामुळे असं वाटतं आपल्याला की आउट ऑफ सिलेबस आहे, पण ते नसतं, इन सिलेबसच असतं. आणि टेन्शन घ्यायचं नाही, पेपर खूप सोपा येतो. हळूहळू लेवल पण पेपरचं खूप इझी होत आहे, कॉम्पिटिशन पण वाढत आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका, हळूहळू फोकस करून चला. लास्टचे जे आपले काही 15-20 राऊंड्स होतात, त्या राऊंड्समध्ये जे आपलं हे होतं, जे मार्क्स असतात त्यावरच डिटरमाइन होतं की आपल्याला मेन एक्झाममध्ये किती मार्क्स होतात. मेन एक्झाममध्ये त्याच्याच 10-15 मार्क इकडे तिकडे आपल्याला पडतात, तर त्यामुळे लास्टची मेन एक्झाम्स फोकस करून चालणं खूप जरुरी आहे. लास्टच्या 6 मंथचं स्टडी तुमचं खूप सांगतं की तुम्ही कुठे स्टँड करता. आणि बायो म्हणजे तर खूप इम्पॉर्टंट आहे कारण त्याचं मेन क्रायटेरिया आहे, सगळ्यात जास्त हेवी वेटेज आहे, त्यामुळे बायोलाच बघतात. मेन मार्क्स तुमचं रँकिंगवरही बायोच बघतात पहिले. बाकी टीचिंग वगैरे मी मंगनाळे सरांकडून केलं होतं. मंगनाळे सरांचं मला खूप आवडतं टीचिंग वगैरे. आता आपल्याला 12थमध्ये काही खूप हार्ड लेसन असतात, जसं की MBI किंवा मग प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स वगैरे, ते मी सरांकडून करून घेतले होते. ते मला एवढे छान जमले लास्टला. सरांकडे खूप सारे क्वेश्चन्स वगैरे आहेत, न्यूमरिकल्स, जशी आपल्याला प्रोबॅबिलिटी वगैरे काढायला सांगतात की कोणतं समजा पेडिग्रीचे क्वेश्चन्स वगैरे असतात, त्याचं मी सरांकडून करून घेतलं होतं. सर खूप छान क्वेश्चन्स आहेत, सर दरवेळेस नवीन क्वेश्चन्स टाकत राहतात, तर ते क्वेश्चन्सचं मी रोज रिप्लाय द्यायचे सरांना. सरांकडून समजा नाही कळलं तर फोन करून विचारायचे सरला की सर हेच आन्सर हे का नाही आहे, तर तुम्ही मला एक्सप्लेन करा. मी हर एका क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन सरांकडून लिहून घ्यायचे. काही मॉर्फॉलॉजी वगैरे सारखं असतं, त्याचं आपल्याला न्यूमोनिक्स पाठ होत नाही, त्याचे एक्झाम्पल्स, फॅमिलीज वगैरे. सरचे जे न्यूमोनिक्स आहेत ते मला एवढे आवडले आणि ते खूप इंटरेस्टिंग असतात. आपल्याला कधीही एक्झाम्पल पाठ करण्यापेक्षा ते न्यूमोनिक्स खूप इझिली पाठ होतात. मला त्या न्यूमोनिक्सचा खूप फायदा झाला. हर एका गोष्टीचं सरकडे न्यूमोनिक्स वगैरे आहे, ते करत राहा तुम्ही. आणि MCQs वगैरेचं प्रॅक्टिस करा. मोस्टली NCERT बेस्डच करणं खूप गरजेचं आहे. डायग्राम्स वगैरे आपण लास्टला खूप कन्फ्यूज होतो, त्यामुळे डायग्राम्सवर भर देऊ शकता तुम्ही. आणि पेपर जेव्हा आपण सॉल्व करायचं येतं तेव्हा मी तरी बायो फर्स्ट, मग केमिस्ट्री, मग फिजिक्स असं ठेवलं होतं. आणि मला पण हेच वाटतं की बायो पहिले ठेवावं, कारण बायो जरी लेंदी आला तरी तुमचं मेन वेटेज बायोला आहे. आणि शेवटी बायो आपण पहिले केलं, त्याच्यात आपल्याला कॉन्फिडन्स आला तर पूर्ण पेपरमध्ये आपलं कॉन्फिडन्स मेंटेन राहतं, तर त्यामुळे ते करणं खूप जरुरी आहे. तुम्हाला काही समजा प्रेशर वगैरे येतं असेल किंवा तुम्हाला काही शेअर करावं वाटत असेल, तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, फॅमिलीसोबत शेअर करा. फॅमिलीसोबत शेअर करणं खूप गरजेचं आहे, कारण काही तुम्हाला समजा वाटत असेल, आता समजा तुमच्यासोबत तुमचे पेरेंट्स बसलेत त्याच रूममध्ये, तुम्हाला नको आहे, तर तुम्ही सांगा त्यांना की मला नको. असा विचार करू नका की त्यांना कसं वाटेल, काय हर्ट होईल का. त्यांना शेवटी तुमचे मार्क्स बघून ते खूप खुश होणार, त्यामुळे आत्ता त्यांना त्याचं काहीच वाटणार नाही. ते तुम्हाला पॉझिटिव्हली घेतील कारण तुम्ही त्या प्रोसेसमध्ये आहे, त्यामुळे 2 वर्ष ते खूप तुम्हाला हँडल करून घेतात. विचार करू नका की कसं त्यांना वाटेल वगैरे. पूर्ण क्लिअरली त्यांच्याशी बोला, इंटरॅक्ट करा. फॅमिली इंटरॅक्शन जरुरी आहे, ते करून तुम्ही त्यांना शेअर करा. काही वाटत असेल, काही करत असेल, सगळं शेअर करा फॅमिलीसोबत. टीचरसहित शेअर करू शकता. मंगनाळे सरांसोबत मी शेअर करायचे की सर मला असं वाटत आहे की म्हणजे थोडंसं मार्क्स कमी येत आहे, मला टेन्शन येत आहे. मग सर पण एकदम मला हे करायचे, थोडं एंटरटेन करून घ्यायचे, मग ते हसवायचे मला बरं वाटायचं खूप. आणि हे सगळं तुम्ही करू शकता. प्रत्येक पॅरेंटला आपल्या मुलांकडून भयंकर अपेक्षा असते. त्याच्या आहारी माईट बी पॅरेंट्स तुम्हाला काही बोलत असतील, कधी रागवत असतील, व्हॉट एव्हर, पण ते असं बाजूला ठेवून द्यायचं. मी का म्हणलं, मला का बोललं हे मनात नाही आणायचं. चिडचिड जरी झाली तर बाजूला ठेवा, थोड्या वेळाने सांगा. आता मी सुरुवातीला 11वीला माझी एक सवय होती की
मी तिच्यासोबत बसायचं. माझा प्रॉब्लेम असा होता, आय एम ऑल्सो डॉक्टर, तर मी मॉर्निंग स्टडीज प्रेफर करायचे. मी सकाळी 2-3ला उठून अभ्यासाला बसायचे. तिला नाही जमायचं, ती रात्री अभ्यास करणारी होती. मग आमचं कॉर्डिनेशन कधी जमलंच नाही. मी तिच्या सोबत बसायचे, पण मला डुलक्या यायच्या, कारण मला कधी सवय नव्हती तशी. ती मला म्हणायची, तुझ्यामुळे मला डिस्टर्ब होतो, तू तुझं जाऊन झोपी जा. तर आम्ही थोडं अर्धा 1-1 तासाला जाऊन बघायचो की करायली का, मोबाईल घेतली तर टाइमपास करायली का, व्हॉट एव्हर, जस्ट रूम दार उघडलं, बघितलं, निघालो तिथं. तिने तिचाच अभ्यास केलाय. तिचा एक क्लिअर करायचा ऍज अ स्टुडंट म्हणून की ठीक आहे मी रात्री करतोय, तर माझा तुम्ही एक लिहून ठेवा एका पेपर की मला या टाइम शिवाय उठवू नये. आमचं त्याच्यावरही वाद व्हायचं की बाबा मी सकाळी 8ला ही झोपलेली, 9ला ही झोपलेली, 10ला गेले तरी झोपलेली. मग कसं म्हणजे काय 3ला झोपले, तुमचं मिनिमम 7-8 तास तुमची झोप कंप्लीट होणं अनिवार्य आहे. त्यामुळे मग आम्ही तिला सांगितलं की तू लिहून ठेवत जा किंवा एक मेसेज टाकत जा की या टाइमच्या पहिले मला उठू नको, बी क्लिअर. आणि आमचं तो मग शेवटी शर्टच्या लास्ट 6 मंथमध्ये आम्ही एक मेंटेन याच्यावर आलो की बाबा तिचं असं चालणार, माझं असं चालणार. आणि 11ला रिपोर्टिंग असते नीटच्या दिवशी, तर त्या दिवशी सुद्धा ती 10ला उठली. एक लक्ष ठेवा बेटा, तुमचं जो शेड्यूल आहे ना, कशासाठी बदलू नका, कशासाठी कोणी म्हणलं तरी बदलू नका. तुम्ही मेंटेन करा की मला या शेड्यूल मध्ये मी फिट होणार आहे. आम्ही ठरवलं होतं की तिची आणि नीटच्या दिवशी अजून एक चूक नाही करायची. एरवी तुम्ही 7 तास झोपतो ना, एक्झामच्या दिवशी बरोबर 8 तास झोपून जायचं, बरोबर 8 तास झोपून जायचं. कारण जेवढं तुम्ही मेंटली काम असाल ना, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आदल्या दिवशी तिला म्हणजे आम्हीपर्यंत तिचे पप्पा आयुष्यात पहिल्यांदा 7 वाजता घरी आले होते. ती स्टेबल आहे का विचारायला, आयुष्यात पहिल्यांदा. कधी 10:30च्या पहिले घरी येत नाही, 10च्या नंतर. मी म्हणलं काय झालं, तर तिने मला आदल्या दिवशी रात्री 8ला म्हणजे आई मला टेन्शनच येत नाही. म्हणजे झालं आता मला टेन्शन. ती मला म्हटली होती की आई MBI जर मी घेऊन बसले तर माझे 3 चॅप्टर्स रिव्हिजन राहत आहेत. आणि लास्ट हिच्या एक्झामच्या 2 वर्ष पहिले MBI हायएस्ट वेटेज चॅप्टर आहे, 8 मार्क 12 मार्क. ओके, MBI व्हॉट इज द हायएस्ट वेटेज, मोस्ट डिफिकल्ट चॅप्टर आणि सगळ्यात अवघड. पण ऍज अ पॅरेंट मी तिला कॉपरेट करत त्याच्या 2 दिवस पहिले जे फायनल राऊंडसाठी तिने MBI प्रिपेअर केलं होतं, तर तिला वाटलं की नाही मी याच्या मागे लागले तर माझं इकडे जाईल, 3-4 चॅप्टर्स आहे, आय विल बी लुझिंग. ऍज अ पॅरेंट मी तिला कॉपरेट केलं. बघा, मला जे डिफिकल्ट जात असेल जरुरी नाही की तिला तो विषय डिफिकल्ट, तो तिचा डिफिकल्ट चॅप्टर असेल. तुम्ही तुमच्या हिशोबाने जा. मी एज्युकेटेड आहे, आय कुड अंडरस्टँड. मे बी तुमच्या पॅरेंट्सला नाही कळलं वाटत, पण आपला पेस तुम्ही मेंटेन करा. तुमचं जबाबदारी हेही आहे की तुमच्या पॅरेंट्सला समजून घ्या. चिडचिड झालं, बोला, ओरडा. भयंकर अग्रेसिव्ह असतात पोरं त्या काळात, भयंकर अग्रेसिव्ह. म्हणजे मी आयुष्यात जेवढं ऐकलं नाही तेवढ्या 2 वर्ष तिचं ऐकलेलं आहे, भयंकर ऐकलेलं आहे. पण मी जस्ट स्टेबल होते की तुझं म्हणजे काय चालू यस, 3 सुटायले ओके, 4 सुटायले ओके, काय म्हणणार आहे आदल्या दिवशी. कारण तुमचं मेंटल स्टेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि प्रत्येक स्टुडंटचं आपली वेगळी असते. तुम्हाला वाटलं फिजिक्स पहिले, केमिस्ट्री पहिले, बायो पहिले, आत्ताच ठरवा. कोणी करत असेल म्हणून की मी तिने तसं सॉल्व्ह केलं म्हणून तुम्ही बिलकुल करू नका. तुमचा विषय, तिची एक फ्रेंड आहे ती तिने फिजिक्स, केमिस्ट्री, मग बायो करायची आणि तिच्यापेक्षा जास्त चांगले मार्क्स आहेत तिला. ओके, असं काहीही नाही. प्रत्येक स्टुडंटची आपली चॉईस असते, आपलं हे असते. तुम्ही शेवटपर्यंत डिसाईड करा, ऐन वेळेवर बदलू नका. झोप व्हेरी इम्पॉर्टंट, शांतता व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरी गोष्ट, आता प्रत्येक विद्यार्थ्याचं आपलं असं असतं बेटा, तिला बॅडमिंटन आवडते, तिला गिटार आवडते. ती फुल 11वी बॅडमिंटन खेळलेली आहे. 12वी आठवड्याला एकदा असं जायची. फर्स्ट 6 मंथ्स, शेवटची 6 मंथ्स मी तिला म्हणलं बाई आता खूप झालं, वेळेवर अवघड होईल, आता तरी सोड म्हणलं. मग सोडून दिलं. पण तिचं फिक्स होतं, आई तर जर तुला मला दिवसातून 1 तास 1.5 तास फ्री ठेवायचंय तर मी बॅडमिंटन हे माझं फ्रस्ट्रेशन काढायचा विषय असेल तर मला तू रोखू नकोस. आणि ती इतकी कॉन्फिडंट होती की मला वाटलं जाऊ दे बाबा, 2 मार्क गेले तर गेले, हा विषय असतो. तर तुम्ही जेवढा अभ्यास जीव तोडून करताना एक हॉबी असली पाहिजे. मग तुमचं रीडिंग असो, म्युझिक असो, व्हॉट एव्हर, एक असा गोष्ट तुमच्याकडे असावी ज्याच्यात तुमचं पूर्ण राग निघाला पाहिजे, पूर्ण म्हणजे
दिवसातून बिलकुल चीड काढायला पाहिजे, बिलकुल चीड काढायला पाहिजे. तिचं ते जिद्द होती की तिला जायचंच आहे, नाही तर मला अभ्यास होत नाही असं म्हटल्यावर आता पॅरेंट काय करणार? ठीक आहे, जा बापा, असं होता माझा विषय. तर त्यामुळे कोणी म्हणलं म्हणून तुम्ही नका ठेवू बेटा. आपल्या आपल्या विषय, आपल्या आपल्या सिक्वेन्स, आपले टायमिंग्स डिसाईड करून ठेवा. पण मी एवढं गाईड करेल की 11 रिपोर्टिंग असते, 10च्या वर तुमची झोप नाही गेली पाहिजे. म्हणजे एक फायनल आम्ही तिला म्हणलं की 3 पण नाही, 2 पर्यंत बिलकुल झोपायचं. 2ला झोप नाही आली तर 2:30 पर्यंत ती लोळायची, पण मग ती झोपायची, की इतकंही हाय ताणून नाही गेलं पाहिजे. तर स्ट्रेस सगळ्यांना असतो, पण एक लक्षात ठेवा, स्ट्रेसनी बऱ्याच गोष्टी गेलेल्या आहेत. आणि अजून एक मात्र म्हणेल, जेव्हा तुम्ही नेगेटिव्ह मार्किंगला जातात तर तुम्ही तुमच्या नेगेटिव्हिटीवर वर्क आउट, तुम्ही जजमेंट घ्या की मी किती रिस्क घेऊ शकते. तुम्ही आता तिचं बऱ्याचदा असं व्हायचं की 5 चुकले फिजिक्स मधले, तिने 2ची रिस्क घेतली किंवा 3ची रिस्क घेतली तर त्याच्यात 1 करेक्ट चाललं, 2 रॉंग चाललंय. तर तुम्हाला फिजिक्सची रिस्क किती उचलायची आहे, केमिस्ट्रीची किती रिस्क उचलायची आणि बायोची किती रिस्क उचलायची आहे. तुमचे अजून एक गाईड करेल, जर समजा तुम्हाला 4 प्रश्न डाऊटफुल आहे, 50-50 40 सॉल्व्ह करून घ्यायचे. कारण तुम्ही 4 मधले 1 जरी करेक्ट गेलं तर तुम्ही इक्वॅलिटीवर आहात. ओके, नेगेटिव्ह मध्ये -4 मध्ये नाही जाणार. एक जे प्लस आलंय करेक्ट तर तुम्ही +4 मध्ये असणार. ओके, ते जजमेंट तुम्हाला मॅथमॅटिक्स लावणं लागणार आहे बेटा. त्यामुळे किती रिस्क उचलायची प्रत्येक सब्जेक्टची हे तुम्ही ठरवावी. इतकी रिस्क उचलू नये, आपली लिमिटेशन्स पण माहित असेल. एक्स्ट्रा रिस्क घेतली तर आपण नेगेटिव्ह मध्ये नाही जायचं, कारण इथे तुम्हाला एक मार्क पण काउंट केला जाईल. आणि रिलॅक्सली द्या, काही नसतं, फक्त नीट हेही काही नसतं. लक्षात आलं, फक्त नीट हेही काही नसतं, पण स्ट्रेसमुळे गमावू नका बस. आणि एक सांगते, मंगळाळे सर सारखे टीचर म्हणून तुम्ही लकी आहात. आणि बायो बिलकुल सगळ्यात स्ट्रॉंग तुमचा सब्जेक्ट बायो ठेवा, कारण तेच तुम्हाला पुढेही लागणार आहे, आत्ताही लागणार आहे. मार्क्स जेव्हा 1 मार्कावर खूप विद्यार्थी असतात तर बायो, केमिस्ट्री, फिजिक्स बसल्या जाते, पण हे 2 सब्जेक्ट सोडायचे नाही. आणि सर खूप मस्त गाईड करतात. आणि काही टीचर्स अशा असतात की टीचर सारखं सांगतात, पण काही टीचर्स असतात जे फ्रेंड सारखं सांगतात. त्यातले एक मंगळाळे सर आहे. त्यामुळे आता जे डाऊटफुल असतात आपण लास्टला फिल करण्यासाठी ठेवतो. तर समजा तुमचे 4 क्वेश्चन्स आहेत. आता 4 क्वेश्चन्सचं तुम्हाला रिस्क घ्यायचं की नाही कळत नाही म्हणून तुम्ही सोडून टाकता, पण सोडू नका. समजा तुम्हाला त्याच्यातून एकही क्वेश्चन, आता तुम्हाला 4 क्वेश्चन्स येत नाही म्हणजे ते तुमचं 4 16 मार्क्स तुम्ही गेन करू शकता असं असेल. तर समजा त्याच्यातून तुम्ही ते 4 तुम्ही सॉल्व्ह केले, त्याच्यातून 3 चुकले आणि 1 जरी करेक्ट आला तर तुम्ही बघा 3 चुकले म्हणजे 3 5 15 -5 झालं. -5 पण गेले ना, पण ते 1 क्वेश्चनमुळे तुमचा +1 झालं. म्हणजे तुम्ही 16 मार्क्स मधून समजा तुम्ही पूर्ण सोडले असते 4 क्वेश्चन तर तुम्हाला ते 16 मार्क्स भेटलेच नसते. पण तुम्ही ते 3 क्वेश्चन चुकले आणि 1 क्वेश्चन करेक्ट गेला म्हणून तुम्हाला +1 मध्ये आहे. हे तुम्हाला माहित असणं खूप जरुरी आहे. आपण म्हणतो 16 क्वेश्चन, आता 16 5 हे 4 5 20 मार्क्स आपले जातील म्हणून आपण ते 4 क्वेश्चन सॉल्व्हच करत नाही. पण हे बघत नाही, एक जरी त्याच्यातला प्लस वाटला बिलकुल सॉल्व्ह करू. 50-50 नीट एक्झाम टेकिंग रिस्क आहे. तुम्हाला किती येतं यापेक्षा तुम्ही किती रिस्क घेता हे पण जजमेंट होतीये तिथे तुमची. त्यामुळे रिस्क घ्यायला शिका. आणि हे कधी कॉन्फिडन्स किंवा जजमेंट येतं जेवढे पेपर्स तुम्ही सॉल्व्ह करता. अजून एक ॲज अ पॅरेंट मी सांगू इच्छिते, 2 ते 5:30 काहीही जेवायचं नाही. म्हणजे पाणी घ्या, ज्यूस घ्या, वॉट एव्हर, तुमच्या आंघोळणी तीही बनली पाहिजे. तिला स्ट्रिक्टली आम्ही घरी AC असलं तरी ती दिवसा लावायची नाही, फक्त झोपताना. कारण भर उन्हाळ्यात तुमची टेस्ट असते, तुमचं सेंटर अनलकीली खूप खराब आलं तर यू हॅव टू बी प्रिपेअर्ड. कारण पॅड पण नसते, पेन पण त्यांची असते. ओके, तर यू हॅव टू बी प्रिपेअर्ड. आणि आम्ही असं ठेवलं होतं की 2च्या पहिले ज्यूस हे ते घ्यायचं, 11 11:30ला हेवी डाएट आणि मग 5:30-6ला मग मस्त दाबून जेवायचं. लक्षात आलं, तर तुमच्या बॉडीला बस त्या सायकलमध्ये फिट करा. कारण आणि त्या काळात झोपायचं नाही. आणि अजून एक, कारण काही राऊंड्स आपण देऊ शकत नाही, तर असं होतं की आपले ते राऊंड्स मिस व्हायले. तर तिने हे पण केलं होतं की समजा 2 राऊंड सुटायले तर त्या 2 राऊंडचे 3 विषयचा
तुम्हाला कसं असतं 3.5 तास पेपर सॉल्व्ह केल्यावर तुम्ही 1.5 तास 2 तास वेस्ट होतात, कारण तुम्ही मेंटल फटीगमध्ये असता. तर मध्ये तुम्हाला ब्रेक लागतो. समजा 1-2 राऊंड तुम्ही अटेंड नाही केले तर ते 3 खेपेमध्ये सॉल्व्ह करायचे. टेक फिजिक्स, आज मी 1 तास फिजिक्स सोडवणार, त्याच क्वेश्चनचा त्याच एक्झामचा पेपर, उद्या केमिस्ट्री सोडवणार. परत तुम्ही एकच तास दिला तर तुम्ही मेंटल फटीग नसता, कारण इतके राऊंड्स असतात की तुम्हाला रिव्हिजनलाही ऍडजस्ट होत नाही त्याच्यामध्ये. मग तो पेपर तुम्ही ब्रेक मध्ये ठेवायचा. आणि अजून एक गायडन्स, आपण डाऊट्स लिहून काढले होते. तर तुमचे पॅरेंट कोणी हेल्प, कारण एवढा ढिगारा असतो, डाऊट्स बघायला व्हेरी डिफिकल्ट. मी तिचे सगळे फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे राऊंड्सचे डाऊट्स लिहून ठेवले होते सर. वेळेवर तुम्ही जे 15-10 राऊंड तुम्ही तुमच्या मिस्टेक्सवर जरी वर्कआउट केलं तर तुम्ही खूप पुढे असता. कारण त्याला ब्रेकमध्ये सॉल्व्ह करायचा, तो पेपर सोडायचाच नाही आयुष्यात. तो पेपर ब्रेकमध्ये सॉल्व्ह करायचा, कारण तुम्ही मेंटल फटीग नाही होत आणि तो पेपर सॉल्व्हही होऊन जातो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे हे काही महत्वाच्या गोष्टी. हिचे 3 ते 4 रिव्हिजन्स फुल झाले होते लास्ट 1 महिना, फुल सब्जेक्ट. हे सांगते की फूडच्या याच्यात, फूडमध्ये थोडं ऑइली फूड कमी करा. ऑइली फूडनी झोप वगैरे येते आणि त्याच्याने थोडं हे नाही. आता ठीक आहे, ऑइली फूड तिचं फेवरेट आहे. लास्ट या 2-3 मंथ्स मध्ये थोडं ऑइली फूड कमीच करा. आपल्याला हळूहळू सवय लागते. ते हे आता आपण खातो तळलेलं समोसा वगैरे वाटेल, ते थोडं कमी करायचं. स्प्राउट्स वगैरे, प्रोटीन डाएट वाढवा असं सांगतात टीचर्सही, आणि वाढवायलाच पाहिजे. ऑइली फूडनी झोप येते आणि त्याच्याने थोडं हे होतं, हळूहळू आपलं ते सवय निघून जातं ऑइली फूडचं आणि नकोसच वाटतं. त्याच्याने ते कळतं आपल्याला हळूहळू की ते आपल्याला त्याच्याने ते थोडं. तिचं डाएट सर एवढं कमी झालं की आता खायनच झाली. 3 महिने झाले तरी भूकच लागत नाही, अशी गडबड झाली. हा, पण ते चांगली गोष्ट आहे. ऑइली फूड थोडंसं कमी करा. बाकी सरच आहे, कारण हे तर आम्ही आमचा एक्सपिरियन्स सांगितला, पण असा एक्सपिरियन्सचा भंडार सगळ्यांकडे असणार आहे. त्यामुळे ते याच्यापेक्षा सर सोबत असं तुम्ही हे राहू नका की मी सरला समजा हा डाऊट विचारला तर सर मला वापस त्याच्यावर क्वेश्चन करतील की हे काय ते काय. करू द्या, सर तुम्हाला जज करणार नाही त्या बेसिसवर की ठीक आहे तुला आता हे पॉईंटला तर तुला हा साधा पॉईंटही नाही लक्षात आहे, कसं होईल तुझं, हे तुम्हाला सर जजच करणार नाही. तुम्ही फ्रेंडली एकदम, तुम्ही तुमच्या फ्रेंडशी बोलताय किंवा तुमच्या पेरेंट्सशी बोलताय तसं सरशी बोला. सर खरंच खूप छान गाईड करतात. खूप फ्रेंडली वेमध्ये तुम्ही बोलायला पाहिजे सरशी. थँक्यू.